नमस्कार. नाशिक नाशिक म्हणजे तपोवन, दंडकारण्यातील तपोवन. रामकाळापासून नाशिकचं तपोवन ओळखलं जातं. याच तपोवनातल्या पर्णकुटीतून रावणानं सीतेचं हरण केलं होतं, वेश बदलून. रावण आपल्या राक्षसी वेशात न येता ब्राह्मणाचा, भिक्षुकाचा वेश परिधान करून आला आणि ओम भवते भिक्षां देही अशी मागणी करत सीतेलाच रावणानं उचलून नेलं. खर तर रावणानं सीतेला अपहृत करण्यामागचं कारण त्याला रामचंद्रांचं अभिमान, स्वाभिमान न्यायचा होता आणि तो घेऊन गेला. मी रामायणाची कथा नाहीये सांगत, आत्ता जे नाशिकमध्ये रामायण चाललंय त्याची कथा सांगतोय. म्हणूनच याचं टायटल ठेवलंय नाशिकचं नाव जामनेर करून टाका. नाशिककरांना आवडणार नाही नाशिकचं नाव बदलणं, कारण या नावाला नुसती ऐतिहासिक नाही तर पौराणिक परंपरा आहे. नाशिक भारतीय जनता पक्षात कुंभमेळ्याच्या आधीच एक कुंभमेळा भरलाय. इथल्या गोदेला, भाजपच्या नदीला महापूर आलाय आणि या पुरात जसा महापूर आला तसे काटके कुटके, झाडं, दगड, माती, विटा वाहून गोदा घेऊन जाते. तसं हा भाजपत आलेला महापूर हा कोणालाही सोबत घेऊन चाललाय, कोणालाही. खरं तर 2014च्या सरकारपासून गिरीश महाजन नाशिकवरती लक्ष ठेवून आहेत. गिरीश महाजनांचा मतदारसंघ जामनेर येतं जळगाव जिल्ह्यात. जळगाव जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारण्यांचं, नेत्यांचं शिरकाण करून गिरीश महाजनांनी आपला मोर्चा वळवलाय तो नाशिककडे. नाशिकमधली भाजप सक्षम करण्यासाठी की भाजपमधल्या लोकांचं शिरकाण करण्यासाठी माहित नाही, पण गिरीश महाजन आपला तळ हल्ली कुंभमेळा मंत्री म्हणून नाशकात ठेवून आहेत. खरं तर कुंभमेळ्याची जबाबदारी गिरीश महाजनांच्या वरती आल्यानंतर गिरीश महाजनांचं नाशिकमधलं वास्तव्य, हस्तक्षेप आणि काम सगळंच वाढलंय. हे वाढता वाढता नाशिकमधली भाजप वाढवायची म्हणून की नाशिकमधला विरोधी पक्ष संपवायचा म्हणून गिरीश महाजनांनी जे काही चालवलंय ते भयंकराहुनी भयंकर आहे. हा गोदावरीत आलेला पूर नाहीये, दुतोंड्या मारुती बुडाला असा सांगावं इतकंच सांगावा हा असा पूर नाहीये, हा महापूर आहे. म्हणजे या महापुरात, याला नाशिकमध्ये तरी महाप्रलय म्हणेन मी, या महाप्रलयात नाशिकची मूळ भाजप वाहून जाईल आणि नवच काहीतरी तयार होईल की काय अशी शंका आहे. बडगुजर सारख्या बदनाम झालेल्या नेत्यांना, म्हणजे बडगुजर आरोपी, दोषी असा मी आरोप करत नाहीये, पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यावर बदनाम झालेल्या नेत्याला भाजपात घेऊन गिरीश महाजनांनी आधीच एक संकट स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. त्या पाठोपाठ मनसे आणि शिवसेना यांची युती झाल्यानंतर अगदी अत्यानंदात नाचणारे दिनकर पाटील यांना भाजपमध्ये घेऊन गिरीश महाजनांनी वेगळाच डाव टाकलाय. खर तर या पाटलांच्यासाठी भाजपची दारं उघडली कशी हे आश्चर्य आहे. आयुष्यात भाजपवर विश्वास ठेवू नका असं म्हणणारे पाटील गिरीश महाजनांनी एका क्षणात घेऊन टाकले. लोकांनी पाटलांना विचारलं आलायत का, ते म्हणले विकासासाठी. अहो म्हणले काल तर तिकडं राज आणि उद्धव एकत्रित झाल्यावर विकास झाला असं तुम्हाला वाटलं होतं, आज अचानक काय, बाकी काय बोलू नका, मी फक्त विकासासाठी आलो. आता हे विकासासाठी तर कोणाच्या विकासासाठी? पाटलांच्या विकासासाठी, महाजनांच्या विकासासाठी, भाजपच्या विकासासाठी, नाशिकच्या विकासासाठी की आणखी कोणाच्या विकासासाठी? मला आठवत आहे दिनकर पाटलांच्या प्रचार सभेच्या वेळेला आमचे प्रकाश महाजन मनसेचे नेता म्हणून त्यांच्या प्रचार सभेसाठी गेले होते. गिरीश महाजनांवर
त्यांनी इतकं तोंडसुख घेतलं की प्रकाश महाजन आपल्या भाषणात म्हणाले होते की मला तर वाटायला लागलंय रामकुंडावर जाऊन स्वतः महाजन असल्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी डोक्यावरचे केस कापून घ्यावेत की काय. इतकी प्रचंड टीका महाजनांवर करणाऱ्या पाटलांना भाजपात प्रवेश देऊन गिरीश महाजनांनी काय साधलंय. नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे या विरोधात आहेत. अनेक आमदारांचा या सगळ्या प्रवेशाला विरोध आहे. तरीही भाजपातली ही भरती हा महापूर चालूच आहे. नाशिक मधल्या भाजपला भस्म्या रोग झालाय का. कितीही खायचं, कितीही माणसं घ्यायची, घेतच राहायची. विरोधकांच्याकडे माणूस ठेवायचा नाही हे ठीक आहे, पण विरोधकांच्याकडे माणूस ठेवायचा नाही हे ठरवता नाशिक मधल्या भाजपत नाशिकचा भाजपवाला नाशिककर आणि भाजपकर शिल्लक राहील का. मूळ हा प्रश्न आहे. भाजपतल्या कोणत्या व्यक्तीला बाहेर काढावं, कुणाला भाजपात घ्यावं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्याशी आमचा फारसा संबंध येत नाही, बोलूही नाही. पण गिरीश महाजन जळगावच्या पद्धतीप्रमाणे भाजप चालवत आहेत. गिरीश महाजनांच्या पद्धतीमध्ये एकनाथ खडसेंना भाजपनं गमावलेलं आहे. जळगाव मधल्याच अनेक नेत्यांच्या मध्ये आजही मतभेद आहेत. ते मतभेद दूर व्हायला तयार नाहीयेत. अशा स्थितीत नाशिकमध्ये तोच पॅटर्न गिरीश महाजन राबवत आहेत. गिरीश महाजन रामाचा अभिमान, रामाचा स्वाभिमान असलेली सीता जशी रावणानं पळवून नेली होती, तसं गिरीश महाजन सुद्धा भाजपवाल्याच्या वेशात येऊन भाजपचाच अभिमान, भाजपवाले असल्याचा स्वाभिमान पळवून नेत आहेत का, हा आमच्या मनात पडणारा प्रश्न आहे. प्रवेश द्यावा, निवडणुकीच्या तोंडावर भरती यावी, घ्यावेत, प्रवाहात सहभागी करून घ्यावेत हे मान्य आहे. पण आपल्याच माणसांचा बळी देऊन हे सगळं करावं याविषयी जरासं आश्चर्य वाटतं. म्हणून नाशिकचंच नाव बदलून आता जामनेर करावं, म्हणजे जामनेर हा आपला मतदारसंघ नाशिकमध्ये आणल्याचा फील गिरीश महाजनांना येईल इतकंच. नमस्कार. धर्म जागृतीचा